हळद रुसली कुंकू हसलं मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत आता गोंधळाचा कार्यक्रम असतो आणि गोंधळाच्या कार्यक्रमात आता सगळ्याच पाहुण्यांना आमंत्रण दिलेलं असतं, खास करून गावातले इतर आणि आजूबाजूचे। आणि इथे आता सावित्री सुद्धा या गोंधळाच्या कार्यक्रमाला हजर असते। मग काय, सावित्री आता या मैनावतीच्या हाताला लावलेली पट्टी पाहते आणि ती विचारते की काय हो, काय झालंय हे? त्यावर मैनावती सांगते की काही नाही, थोडं तेल सांडलं होतं, त्यावर घसरून पडले म्हणून ते हाताला लागले। त्यावर मात्र आता मुद्दामूनच तिला सावित्री म्हणते की हो खरंच की, डोक्यावर पडलात नाही ते बरंच झालं असं म्हटल्याबरोबर मैनावतीला राग येतो। पण दुसरीकडे मात्र आता सगळीच जण सावित्रीच्या या बोलण्यावर हसू लागतात। तर मैनावती मात्र आता म्हणत असते की आज जागरण गोंधळाचा कार्यक्रम चांगलाच लांबणारे दिसतोय, कारण अजूनही हे दोघंही जण काही आलेले नाही आहेत। आता इथे दुष्यंतची एंट्री होते। दुष्यंत छान तयार होऊन बायजाबाईंच्या बाजूला येऊन बसतो आणि त्याच वेळेला आता दुष्यंत म्हणतो की आई, साधारण ह्याला किती वेळ जाईल गं? असं म्हटल्याबरोबर मैनावती म्हणते, अरे एवढी कसली घाई रे तुला? माहिती आहे जायचं आहे तुला बेडरूममध्ये ते, पण इतकी घाई करू नकोस, तुझी बायको कुठे अजून? दुसरीकडे आता कृष्णाची सुद्धा एंट्री झालेली असते। कृष्णाने सुद्धा छान खानदानी दागिने घातलेले असतात आणि त्याचसोबत तिची ती हिरवी साडी, त्यातलं तिचं हे सौंदर्य खुलणारं हे एक वेगळंच काहीतरी रूप तिच्या समोर आणलेलं असतं। आणि तिचं हे रूप पाहून मात्र आता सावित्रीची बोलतीच बंद झालेली असते, कारण चांगलीच आता जी कृष्ण आहे ती सोन्याने मढलेली असते। आणि हे सगळं पाहून मात्र आता खूपच जास्त राग जो काही आहे तो सावित्रीला येत असतो। सावित्रीच्या चेहऱ्यावरनं स्पष्ट दिसत असतं की ही किती चिडलेली आहे ते। सावित्रीला आता या सगळ्याचा जरी राग आला तरी सुद्धा आता ती काहीच करू शकणार नसते, कारण तिच्याकडे आता पर्याय उरलेला नसतो। पण सोन्याने मढलेली ही कृष्णा जी आहे तिला बघून आता तिची नजर काही हटत नसते कृष्णावरची, हे भक्तीला दिसतं। म्हणून भक्तीच तिची मजा घ्यायला पुढे जाते आणि भक्ती जी आहे ती आता सावित्रीला म्हणते, अगं आय, तू या गोंधळाच्या कार्यक्रमाला आली आहेस तर गोंधळ बघ, त्या कृष्णाकडे बघत बसू नकोस। असं म्हटल्याबरोबर आता सावित्री भानावरती येते। सावित्री आता भानावरती आल्याबरोबर इकडे गोंधळाचा कार्यक्रम आता सुरूच झालेला असतो आणि या गोंधळाच्या कार्यक्रमामध्ये गोंधळी जे असतात ते म्हणतात की चला आता आपण या कार्यक्रमाला सुरुवात करूया। तर आता कृष्णा आणि त्याचसोबत आता दुष्यंत हे दोघंही जण पूजेसाठी बसलेले असतात आणि त्याच वेळेला आता कृष्णा आणि दुष्यंतला गाठ बांधायला भक्ती आलेली असते आणि भक्तीने त्या दोघांमध्ये गाठ बांधलेली असते। आता हा कार्यक्रम एकदम जोरात सुरू होतो। गोंधळाच्या कार्यक्रमामध्ये खूप जास्त कृष्णाला आनंद असतो। कृष्णा एकटक आता पाहत असते, पण दुसरीकडे मात्र आता गोंधळाचा कार्यक्रम सुरू व्हायच्या आधीच अनाउन्समेंट सुरू होते, ती म्हणजे अढळरावांची। अढळराव म्हणतात की हा गोंधळाचा कार्यक्रम आज बऱ्याच वर्षांनंतर आमच्या घरात होतोय। म्हणजे काय तर हा कार्यक्रम जो आहे ना तो बरेच दिवस झाला नव्हता। आम्हाला आठवतं ना, आमचं लग्न झालं होतं तेव्हा झाला होता आणि त्यानंतर हा कार्यक्रम आता होतोय। खरं तर हा गोंधळाचा कार्यक्रम कोणत्याही शुभ कार्याला केला जातो, पण खास करून ना जेव्हा लग्न असतं ना तेव्हा हा कार्य जेव्हा हे पार पडतं तेव्हा त्याला अजूनच उत्तम मानलं जातं। आणि आम्हाला पूर्ण खात्री आहे की आमच्या सूनबाईंना या कार्यक्रमात ड्युटी घेऊन प्रत्यक्षात छान सुंदर अशा नाचणार आहेत आणि त्या दाखवून देणार आहेत की त्या कशा पद्धतीने या घराचा कारभार सांभाळू शकतायत त्या। असं देखील आता इकडे बायजाबाईंच्या समोरच आढळराव मुद्दामूनच बोलत असतात आणि जेव्हा या सगळ्याबद्दल आढळराव बोलतात तेव्हा मात्र बायजाबाई रागातच पाहत असतात, त्यांना प्रचंड असा राग आलेला असतो। आणि दुसरीकडे मात्र आता सावित्री सुद्धा खूपच जास्त चिडलेली असते। आढळरावांचं बोलणं सगळं होतं आणि त्यानंतर आता पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात होते। त्याच वेळेला दुष्यंत आणि कृष्ण जोडीनं एकमेकांच्या बाजूला पूजेला बसलेले असतात। त्याच वेळेला गोंधळी कार्यक्रम सुरू करतात आणि आता गोंधळाचा कार्यक्रम सुरू झाल्यावर आता पूर्ण ती क्रिया सुरू होते, म्हणजे जे काही विधी असतात ते सुरू असतात। गोंधळी आता त्यांचे मंत्र वगैरे जपत असतात। तर इथे गोंधळ्यांनी सांगितल्याप्रमाणे सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या गोष्टी आता इथे असणारे कृष्ण करत असते। मग काय, हा गोंधळाचा कार्यक्रम इतका
इतका सुंदर रंगलेला असतो ना की बायजाबाई मात्र एकदमच आता बेचैन झालेल्या असतात। पण त्यांना आता मेन खात्री वाटत नसते की ही ड्युटी घेऊन नाचेल की नाही। त्यांना माहिती असतं हिच्याने काही शक्य होणार नाही आणि म्हणून आहे ना त्यांना त्या गोष्टीचा आनंद असतो की या मुलीकडनं काही गोष्टी घडणार नाही आहेत। पण दुसरीकडे मात्र आता जे अढळराव असतात ना ते खूपच जास्त खुश असतात, कारण त्यांना माहिती आहे ना की नेमकी कृष्णा काय काय करू शकते आणि कशा पद्धतीने या घराचा कारभार सांभाळू शकते याबद्दल पूर्णपणे खात्री ही अढळरावांना असते। म्हणून तर अढळरावांना मनापासून वाटत असतं की अशीच सून यायला हवी घरात आणि अगदी तसंच झालेलं असतं। कृष्णाला सून म्हणून घेतलेलं तर असतंच, पण आता इकडे सांगितलं जातं की चला आता ती वेळ आलेली आहे जी म्हणजे आता घरच्या सुनेनं ड्युटी घेऊन नाचायचं आहे। आणि मग गोंधळाने हे सांगितल्याबरोबर भक्ती तिथे येते आणि दुष्यंताने कृष्णाची जी गाठ बांधलेली आहे ती सोडते। मग आता हा कार्यक्रम सुरू होतो। म्हणजेच काय तर आता ती ड्युटी घेऊन नाचायचं आहे, पण पूर्णपणे कॉन्फिडन्स बायजाबाईला असतो की ही काही ड्युटी घेऊन नाचणार नाही। अढळरावांना पूर्ण गॅरंटी असते की कृष्णा हे करून दाखवणार आणि अगदी तसंच असतं। कृष्णा आणि दुष्यंतला आता ड्युटी पेटवून दिली जाते। काय दोघंही जण आता ती ड्युटी घेऊन हळूहळू चालत असतात। भक्ती पात्र हे सगळं बघते तर तिला ना या सगळ्या अवतारात खरं तर कृष्णाला बघून ना खूप जास्त आनंद झालेला असतो। बायजाबाई मात्र म्हणत असतात की आता बघतेच मी तू कशी नाचते ते। मग काय आता बायजाबाईंना बघावंच लागणार असतं, कारण आता मात्र पूर्ण मार्केट जाम करून ठेवलेलं असतं ते म्हणजे आपल्या कृष्णानं। कारण कृष्णानं आता जे काही तालसूर धरलेला असतो, जो काही ठेका धरलेला असतो तो लास्टपर्यंत आता कृष्णा जी आहे ती सोडत नाही। कारण कृष्णानं आता ही ड्युटी घेऊन चांगलाच गोंधळ गाजवून टाकलेला असतो आणि तिचं लक्ष ना खरं तर ना या दुष्यंतकडे असतं आणि दुष्यंतीसुद्धा नजर ना कृष्णाकडनं काही हटत नसते। दुसरीकडे अढळराव आता हे सगळं बघत असतात आणि हळूच ते ना बायजाबाईंच्या कानात पुटपुटत असतात आणि म्हणत असतात की बघा आता तुमच्या सूनबाई ड्युटी घेऊन कशा नाचतात ते, मग बघा तुमचं काय होतंय ते। खरंच ना तुमचा चेहरा अगदी बघण्यासारखा झालेला आहे। म्हणजे काय तर मला माहिती आहे आमच्या सूनबाई उत्तमरित्या ही ड्युटी नाचवणार आहेत आणि म्हणूनच मला असं वाटतं की आता तुमच्या हातात ना कारभार हळूहळू का होईना सगळ्या काही सूनबाईंच्या हातात जाणार आहे असं देखील आता म्हटलं जातं। मग काय इकडे कृष्णा जी आहे ती मस्त ड्युटी घेते आणि तिचा ठेका तिनं धरलेला असतो आणि त्या ठेक्यात एकदम जोमातच ती आता नाचत असते। आणि जेव्हा त्या जोमातच ती आता नाचू लागते ना तेव्हा मात्र दुष्यंतसुद्धा गार होऊन तिच्याकडे पाहत असतो, कारण दुष्यंतची सुद्धा नजर काही तिच्यावर ना हटत नसते। कारण कृष्णा एकदम भारी असा डान्स करत असते, म्हणजेच तिनं आता सुंदर असा ठेका धरलेला असतो आणि त्या ठेक्यावर ती आता नाचत असते। जेव्हा ती आता तो ठेका धरत नाचत असते तेव्हा मात्र सावित्री आणि सगळीच जण मात्र कृष्णाकडे बघत असतात। कृष्णा अगदी बेभान होऊन अगदी तिच्या देवीच अंगात संचारली आहे अशीच ती आता नाचत असते आणि त्यानंतर अगदी ती आता पायाशी येते ती ड्युटी बायजाबाईंच्या पायापाशी आणि बायजाबाईंच्या पायापाशी ती आल्यानंतर आता मात्र जयकांतची काही नजर हटत नसते। जयकांतला असं वाटत असतं की आपण जिंकलो आहोत, सगळं काही आता आपलंच आहे, पण आता हा संभ्रम जो आहे तो कुठेतरी कृष्णाने उडवून लावलेला असतो। कृष्णाने आता जे काही नृत्य या गोंधळाच्या कार्यक्रमात केलेलं असतं त्यामुळे बायजाबाई देखील प्रचंड चिडलेल्या असतात। पण आता इथं हा गोंधळाचा कार्यक्रम संपन्न झालेला असतो। सावित्री चिडचिड करत घरी येते। सावित्री इतकी भडकलेली असते त्यामुळे आता तिला आता ती विचारत असते की काय झालं आहे, इतकी का रागवली आहेस। त्यावर आता ती सांगू लागते की तुला मी काय सांगू, मला खरंच कळत नाहीये, ती जी कृष्णा आहे ना तिची लायकी सुद्धा नाहीये, अपशकुनी कुठली पांढऱ्या पायाची, आणि आज ती इतकी सोन्याने मळलेली होती, सगळं तिचं अंग नुसतं सोन्यानं पिवळं पिवळं झालं होतं। जे माझ्या लेकीच्या आयुष्यात असायला हवं ना ते सगळं काही त्या कृष्णाच्या आयुष्यात आलंय ना, याचाच मला ना लय राग येतोय, लय म्हणजे लय। त्या कृष्णाला बघायला हवं होतं नुसती खालून वरून नुसत्या त्या दागिन्यांनी मडलेली होती आणि मला ना हे सगळं नाही आवडलं। आणि त्या गोंधळाच्या कार्यक्रमात तिनं काय ती ड्युटी घेतली आणि काय ती नाचून दाखवत होती त्यातच मला सगळं समजले। तिनं ना जे काही केलंय ना ते फार चुकीचं केलंय। म्हणजे काय तर या सगळ्या गोष्टी तर अशा होतच राहतात, पण मला ना आता या गोष्टीचा राग आलाय। आता तर या सगळ्या गोष्टी एकदम परफेक्ट त्यांनी पार पाडल्यात, पण यामध्ये तुला एक गोष्ट माहिती आहे का, हिनं ड्युटी नाचवली म्हणजे आज दुष्यंत
असतं आणि त्याचसोबत कृष्णा जे आहे ते दोघंही जण एकत्र येणार आहेत. मग आज त्यांची सुहाग रात्र होणार, आज त्यांच्यामध्ये सगळं घडणार असं देखील सावित्री म्हणू लागते. मग आता हे सगळं ऐकल्यावर मोठा धक्का जो काही आहे ना तो आता बसलेला असतो. तो म्हणजे आता त्या असणाऱ्या या पूजा जी आहे ती खूपच जास्त चिडलेली असते आणि तिलाही असंच वाटत असतं की काही झालं ना तरी हे दोघंही जण एकत्र यायला नको. आणि म्हणूनच ती म्हणत असते की काय तो दुष्यंत ह्या कृष्णामध्ये इतका बेभान होणार आहे, शक्यच नाही. आणि असं म्हटल्यानंतर सावित्री आता पाहतच राहते, कारण हिला दुष्यंतबद्दल इतकं कसं काय माहिती. इकडे मात्र आता गोंधळाचा कार्यक्रम झालेला असतो. मग आता गोंधळाचा कार्यक्रम झाल्यानंतर एकरूप व्हायची वेळ असते. म्हणूनच आता कृष्णा खूप सुंदर अशी साडी नेसून छान गजरे वगैरे मारून तयार झालेली असते. दुसरीकडे आता जयकांत जो आहे तो एकदम दारू पिऊन टल्ली असतो. पण जेव्हा दारू त्याने इतकी घेतलेली असते ना तेव्हा त्यालाही शुद्ध नसते. पण तो ना आता दुष्यंतला सगळ्या गोष्टी सांगत असतो की आज तुझी पहिली रात्र आहे, तुला माहिती नसेल पण मी तुला सांगतो, पण मला सुद्धा या सगळ्याचे जास्त अनुभव नाही आहेत असं देखील तो म्हणत असतो. दुसरीकडे भक्तीनं खूप सुंदर असं तयार केलेलं असतं आणि भक्ती आता म्हणत असते की आज तू ना खरंच खूप देखणी दिसते, तुला त्या जीवनाबद्दल आणि कशाबद्दलही कसलंही नॉलेज नाही आहे मला माहिती आहे, पण मी तुला इतकंच सांगेन की तुला आता समोर जाताना गडी माणूस म्हणून बनवून जायचं नाही आहे आणि व्यवस्थित एकदम बाईसारखं जायचं आहे. तुला हे सगळे पाडे नीट पाठ करावे लागणार आहेत. मग आता पुन्हा एकदा इथं टेन्शन आलेलं असतं, ते म्हणजे कृष्णाला. कृष्णा म्हणत असते की आता कसले पाडे पाठ करायचे आहेत, आता इथं मला अभ्यासही करायचा आहे का, मला नीट सांग बरं. आणि त्याच वेळेला ती म्हणते अरे तसं नाही, मला म्हणायचं आहे की आता जेव्हा नवऱ्याच्या घरी तू जाशील तेव्हा आदमीनं जावं लागेल, म्हणजे त्या रूममध्ये गेल्यानंतर त्या गडी माणसासारखं असं चालत जाऊ नको, अगदी बाईसारखी जा. आज तुमच्या लग्नानंतरची पहिली रात्र आहे आणि ही रात्र खूप जास्त महत्त्वाची असते असं देखील भक्तीनं समजावून सांगितलेलं असतं. दुसरीकडे जयकांत जो आहे तो सुद्धा आता दुष्यंतला म्हणत असतो की माझ्या आयुष्यात सुद्धा हे सगळे प्रसंग काही दिवसांपूर्वी येणार होते, पण काय करणार आता, काही ते येऊ शकत नाही, ते तुझ्या आयुष्यात आलेले आहेत, तर तू चांगलाच फायदा घे या सगळ्याचा असं देखील जयकांत दुष्यंतला सांगत असतो. आणि मला ना इतकंही नॉलेज नाही पण बरंच नॉलेज आहे, त्याबद्दल मी तुला थोडंफार सांगतो. पण आता दुष्यंत त्याला म्हणत असतो की नको मला तू काहीच सांगू नको आणि रादर मला ऐकायचंही नाही आहे काय, असं देखील तो त्याला आता म्हणतो. मग जयकांत म्हणतो अरे असं काय करतो भावड्या, तुला सांगतोय ना आज तुझी ती पहिली रात्र आहे ना म्हणून तुला या सगळ्या गोष्टी मी सांगतोय, असंच तो आता त्याला सांगू लागतो. पण आता जयकांतकडनं कोणतंही ज्ञान दुष्यंतला नको असतं, कारण दुष्यंतला ना हे सगळं काही नकोच असतं मुळात, कारण या सगळ्या गोष्टी त्याच्यासाठी सगळ्या नवीन असतात आणि त्याचं एकतर मनाविरुद्ध लग्न झालेलं असतं, त्याने आईसाठी का होईना हे लग्न केलेलं असतं आणि म्हणूनच ना त्याला आता या सगळ्या गोष्टीचा राग येत असतो. दुसरीकडे आता इथे जर छान तयार भक्तीनं कृष्णाला केलेलं असतं आणि कृष्णाला मात्र आता खूप मोठी कोडी पडलेली असतात की कसं काय सगळं मॅनेज करायचं, म्हणजे कसं सगळं करायचं. पण भक्तीने ना तिला उत्तमरित्या सगळ्या काही गोष्टी समजावून सांगितलेल्या असतात आणि त्यामुळे आता कृष्णाला सुद्धा या सगळ्या गोष्टी समजतात आणि त्यामुळे कृष्णा जी आहे ती सुद्धा आता भक्तीला म्हणत असते की भक्ते हे एवढं सगळं आहे पण तू हे गजरे कशाला मायलेस मला कळलं नाही, गजरे मायल्यावर अगं त्या सुवासाने माझ्या दाजी नाही का फिदा होतील त्यासाठी मी हे सगळं केलंय असं देखील भक्ती आता कृष्णाला सांगू लागते. तर त्यानंतर आता ती थोडेफार धडेसुद्धा तिला देत असते की एकदा लग्न झालं की मुलीच्या आयुष्यात असे प्रसंग येत असतात, हा दुधाचा ग्लास घे आणि तुला नीट असं सरळ चालत जायचं आहे, व्यवस्थित जा असं देखील म्हटलं जातं. तर दुसरीकडे मात्र आता दुष्यंत हा कसा तिच्यासमोर जाऊ शकतो असं काहीच पूजा बोललेली असते. त्यामुळे सावित्री म्हणते की काय म्हणालीस तू, नीट बोल, पुन्हा बोल, तर तू ओळखतेस का त्या दुष्यंतला. त्यावर पूजा म्हणते अगं तूच तर मला सांगितलं होतंस तो दुष्यंत कुठे ते कृष्णा कुठे. तर सावित्री म्हणते की होय, तर मी तुला म्हटलं होतं की तो दुष्यंत कुठे आहे आणि कृष्णा ही तर काहीच नाही, त्याच्या पायाची धुळही नाही आहे ही, आणि या दोघांचंही लग्न झालं आहे. मलाच कळलं नाही की हा कसा काय त्या लग्नाला तयार झाला. खरं तर ना तो स्वतःहून या लग्नासाठी चालत आला होता मागणी घालायला आणि त्याने मागणी घातलीसुद्धा आपल्या कृष्णाला. मग काय आपली कृष्णाने सुद्धा या लग्नाला होकार दिला. आज ना तिला हे सगळं बघितलं आहे ना मला खूप जास्त राग येतोय. तिनं खूप जास्त सोनं घातलं होतं, ती सगळ्या ह्याच्याने नटली होती, मुरडत होती आणि ह्याचा सगळ्याचा राग
आलेला आहे मला, पांढऱ्या पायाची अपशकुनी कुठची पोरकी, तिच्या पदरात सुख यायलाच नको, असं देखील आता सावित्री बोलत असते. तर दुसरीकडे मात्र आता पूजा म्हणत असते की आई तू काळजी करू नकोस, त्या दळबद्री गावठी मुलीच्या नशिबात कधीही सुख येणार नाही, याची जबाबदारी माझी आहे. हे सगळं मनातल्या मनात पूजाचं सुरू असतं. पूजाला माहिती असतं की तिचा दुष्यंत जो आहे ना तो कृष्णाच्या काही जवळ येणार नाही, कारण कृष्णाला ही खूपच गावठी आहे आणि तो शिशी त्या गावठीच्या जवळही जाणार नाही. असंच इथे आता पूजा जी आहे ती विचार करत असते. तिच्या डोक्यात असे अनेक विचार आता सुरू असतात आणि त्यामुळे आता त्या विचारांमध्येच ती हरवलेली असते. कुठेतरी ना मनातून ते जलससुद्धा होत असते की दुष्यंत आणि कृष्णा खरंच जर जवळ आली तर ही मनातून सुद्धा तिच्या भीती वाटत असते. पण तरीसुद्धा आता तिला शांत राहण्यापासून दुसरा पर्याय उरलेला नसतो. दुसरीकडे आता कृष्णा छान तयार झालेली असते आणि आता दुधाचा हातात ग्लास घेते आणि ती आता दुष्यंतच्या रूममध्ये जाते. तर इकडे आता बायजाबाई खूपच जास्त रागात असतात. तर त्यांचा राग अजून वाढवायचा कसा हे बरोबर त्या अडळरावांना माहिती असतं. अडळराव म्हणतात की आता तुमचे दिवस भरले, म्हणजे तुमचे दिवस उलटे फिरायची वेळ आलेली आहे बायजाबाई, आता तयारीला लागा, कारण तुमच्याबरोबर नेमकं काय काय होणार आहे ना हे सगळं माहिती आहे. या तुमच्या सूनबाई आहेत ना हा सगळा कारभार भर सांभाळतील, त्यामुळे थोड्याच दिवसात तुमचा हा सगळा कारभार नाही ना गेला तर बघा त्या कृष्णाच्या हातात तर माझं नाव देखील अडळराव लावणार नाही, असं काहीसं अडळरावांचं बोलणं असतं. आणि अडळराव जेव्हा या सगळ्याबद्दल बोलतात तेव्हा बायजाबाईंच्या डोळ्यातनं अक्षरशः पाणी आलेलं असतं आणि ते आता रडू लागतात, कारण त्यांना ना आता या सगळ्या गोष्टी सहन होत नसतात. कारण अडळरावांनी सुद्धा आता त्यांना डायरेक्टली सांगून टाकलेलं असतं की तुमच्याकडे आता कोणत्याही गोष्टी राहिलेल्या नाहीत, सगळ्या हळूहळू का होईना कृष्णाच्या झालेल्या आहेत. कारण आता जी काही ड्युटीसुद्धा कृष्णाने नाचवलेली होती त्याचीसुद्धा बायजाबाईंना अपेक्षा नव्हती, पण बायजाबाईंची अपेक्षा भंग नेहमीच कृष्णा करत आलेली आहे आणि त्यामुळेच आता खूपच जास्त संताप जो काही आहे तो होत असतो तो बायजाबाईंचा. तर दुसरीकडे मात्र आता दुष्यंतच्या रूममध्ये कृष्णा दुधाचा ग्लास घेऊन गेलेली असते, पण दुष्यंत कृष्णाला म्हणतो की सॉरी कृष्णा, पण आपण नवरा बायको म्हणून एकरूप होऊ शकत नाही, आपण फक्त कर्तव्य निभवायचं म्हणून मी तुझ्यासोबत लग्न केलं आहे, असं देखील आता दुष्यंत जो आहे तो कृष्णाला बोलू लागतो. आणि त्यामुळे आता कृष्णा जी आहे ती म्हणत असते की थांबा दुष्यंत सरकार, बाहेर जाऊ नका, आणि तिनं त्याला बेडरूममधून बाहेर जाण्यापासून थांबवलेलं असतं. तर तुम्हाला आता हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा.